जळकोट तालुक्यातील तिरुका परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने एका शेतकऱ्याच्या घरात थेट हायवेवरील पाणी शिरल्याची घटना घडली आहे। या पाण्यामुळे घरातील संसार उपयोगी साहित्य, शेतीसाठी लागणारे साहित्य आणि धान्याचे मोठे नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणी महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। जळकोट तालुक्यातील तिरुका परिसरात 4 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरामध्ये हायवेवरील पाणी शिरल्याने ही घटना घडली आहे। शेतकरी प्रभुराज पाटील यांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 लगत असलेल्या त्यांच्या घरात अवघ्या काही मिनिटाच्या पावसात गुडघाभर पाणी साचले। या पाण्यामुळे घरातील संसारोपयोगी वस्तू, शेतीसाठी लागणारे साहित्य, फवारणी यंत्रे तसेच सोयाबीन, तूर इतर धान्य पूर्णपणे भिजून खराब झाले आहे। त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही अनेकदा जोरदार पाऊस झाला, मात्र कधीही घरात पाणी शिरले नव्हते। परंतु यावेळी अल्पावधीत झालेल्या पावसातच घरात पाणी घुसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे। महामार्गावरील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भरत पाटील यांनी केला आहे। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्याची मागणीही आता ग्रामस्थांकडून होत आहे।